शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आदरणीय उद्धवजींच्या मार्गदर्शनानुसार आज उभ्या महाराष्ट्रात सगळ्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी हंबरडा मोर्चा किंवा आंदोलन सुरू केलेलं आहे। धरणे आंदोलनं पण काही ठिकाणी झाली। मी स्वतः अमरावती जिल्ह्यात आलो आणि मोर्शी वरुड चांदूर बाजार आणि आता इथं या सगळ्या ठिकाणी फिरलो। आपण मराठवाड्याचे दुःख तर पाहतोच आहे। आमचा मराठवाडा उद्ध्वस्त झाला आहे, पण त्यासाठी सुद्धा आदरणीय उद्धवजींनी सतत मागणी केली होती की शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी मदत करा, कुठल्याही अटी शर्ती विना। बिहारच्या महिलांना 10,000 रुपये अकाउंटमध्ये जमा करताना कुठल्याही सरकारचा प्रस्ताव नव्हता, ना राज्य सरकारचा ना केंद्र सरकारचा। पण उद्याची निवडणूक लक्षात घेऊन 10,000 रुपये माननीय पंतप्रधानांच्या आदेशानुसार जमा होत आहेत। आणि इथं न्याय मागणी मागतोय की आमचं नुकसान झालंय त्याला भरती द्या, तीही PM केअर फंडाच्या पैशाचं काय झालं त्याच्यातून द्या, सरकारकडे नाही ना। PM केअर फंडाचे पैसे कुठे आहेत, त्यात किती जमा झालेत ते विचारायचं नाही, कोणी अधिकार नाही तुम्हाला, राईट ऑफ इन्फॉर्मेशन नाही आमच्याकडे, सगळं गुपित। ते मदत करा, मदत करत नाही। आज काय केलं, पॅकेज जाहीर केलं, 50,000 रुपये जाहीर केले नाही। कर्जमुक्ती करा, कर्जमाफी करा ही दुसरी मागणी होती, केली नाही। आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना सगळ्यात पहिली गोष्ट शेतकऱ्यांनी न मागता 2 लाखापर्यंतचं कर्ज विना अटी शर्ती माफ केलं होतं। 2018चा शेवट बघा तुम्ही, देवेंद्र फडणवीस होते तेव्हा त्यांनी माफ, आम्ही युतीमध्ये असताना आंदोलन केली होती शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा म्हणून। उद्धवजी ठाकरे साहेबांनी जिल्ह्यात आमचंच सरकार, आम्हाला मागणी, तेव्हा मग कसं तरी रडत कडत दिलं, पण इतक्या अटी शर्ती घातल्या की ज्यामुळे ते शेतकऱ्यांना मिळूच नाही म्हणून उद्धवजी सत्तेत आल्या पहिलं ते काम केलं। आज शेतकरी तीच वाट पाहतोय बरं का। आत्ता मी इथं आल्यानंतर जेव्हा मी सकाळी मोर्शी वरुडला गेलो, त्या मोर्शी वरुडमध्ये हे एका केळा आजही संत्र्याचं उत्पादनाचं प्रचंड मोठं स्थान आहे। ते तिथला शेतकरी संत्र्याचं उत्पादन घेतो आणि उभ्या देशामध्ये तिथली संत्री प्रसिद्ध आहेत। त्या संत्र्यांना काढल्याबरोबर फुंगास लागतंय। अख्खा संत्रे बागाचा शेतकरी उद्ध्वस्त झाला अति पावसामुळे, अतिवृष्टीमुळे। पाहणी करायला वेळ नाही बरं का अधिकाऱ्यांना, सरकारला कळवायचं नाही असं वरून आदेश दिले जातात। काही असेल कमी दाखवा। आमच्या अमरावती जिल्ह्याची आणेवारी 56 दाखवतो तुम्ही। त्या चांदूर बाजारला गेलो, तिथे ते मदान आणि आणखी 6-7 अचलपुरी 7 गावं पूर्णपणे त्यांच्या घराघरात पाणी घुसलं डोपरभर, अख्खा घर वाहून गेलेलं आहे। रडत होत्या सकाळी त्या महिला मला भेटल्या, त्या आमचे पंडोळे तिथे जिल्हा प्रमुख आहेत, त्यांनी मला नजरेस आणून दिलं, बघा साहेब एवढं। तहसीलदाराला वेळ नाही, दुसऱ्या कोणी अधिकाऱ्यांना वेळ नाही, पाहणी करायला सुद्धा गेले नाहीत। आता आमच्या पदाधिकारी तिथं सांगताना आमचे बँकेचे आमच्या डायरेक्टर त्यांनी सांगितलं की तुमचा सर्क्युलर आहे, त्या सर्क्युलर प्रमाणे एकही मीटिंग झाली नाही आजपर्यंत आणि पोर्टल बंद तुमचं। म्हणजे काय करायचं मग शेतकऱ्यांनी? 1 रुपयात पीक विमा योजना काढली होती आमच्या उद्धवजींनी, तुम्ही बंद करून टाकली। शेतकरी उद्ध्वस्त होतोय महाराष्ट्राचा, आमचा जीवनदाता आहे तो, आम्हाला अन्न दान करणारा माणूस आहे तो उद्ध्वस्त असताना ते इंग्रजीमध्ये म्हणे रोम जळत होता आणि नीरो फिडल वाजवत होता, तसं फिडल वाजवत आहे। तसं शेतकरी बुडतोय आणि हे पॅकेजेस करतात, ती पॅकेजेस कशी पोचतील तुम्ही काढा आकडा। त्यांनी असं म्हटलंय की 68,70,753 असं काहीतरी आकडा दिलाय। इतका हेक्टर जमीन आपली अतिवृष्टीने तिचं नुकसान झालंय आणि मग आम्ही 6,175 कोटी आम्ही त्यांना देत आहोत। किती येतं बघा हेक्टरी, म्हणजे कळेल तुम्हाला काय मिळणार आहे शेतकऱ्याला। ते जनावरांच्या बाबतीत थोडंसं उदार दिसते, पण नक्की माहिती आहे त्यांना आकडा कमी आहे, हा आकडा मोठा आहे, ज्यांना द्यायचं आहे ना त्याला दिलं जात नाही आहे। आणि म्हणून या सगळ्या संदर्भात आज आम्ही इथं आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला, दुर्दैवानं जिल्हाधिकाऱ्यांची सख्खी बहीण खूप आजारी आहे, ते ICU मध्ये असल्यामुळे ते कालपासून येत नाहीत असं इथे आल्यानंतर कळलं। त्यामुळे मी माझा त्रागा होता, पण अगदीच खरं कारण असेल तर त्यांची बहीण लवकर बरी व्हावी अशी शुभेच्छा व्यक्त करतो। पण आमच्या लाडक्या बहिणी पण सगळ्या उद्ध्वस्त झाल्यात, त्यांच्याकडे बघण्याचं या
तहसीलदारांना डोळे उघडण्याची विनंती करतो आणि एक गोष्ट जाहीरपणे सांगतो आणि मला स्वतःला इतका संताप आलेला आता या सगळ्या गोष्टीचा. पाहणी करायला वेळ नाही तुम्हाला. मग यापुढं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते शांतपणे अशी आंदोलनं करणार नाहीत. खोटं बियाणं देणारा कृषी अधिकारी जाग्यावर आणि तो रात्री 11 वाजता जाऊन आमच्या पदाधिकाऱ्यांवर शेतकऱ्यांवर दंगेखोरीचे गुन्हे दाखल करता तुम्ही. सगळीकडे वांगचू चालू आहे म्हणजे तुमचं. हा जो काय प्रकार सुरू आहे ना वांगचू, तो सुद्धा या देशाला घातक आहे, लोकशाहीला घातक आहे, संविधानाला घातक आहे. रास्त मागण्या शेतकरी करतोय, उद्ध्वस्त होतोय तो, त्याला मदत करा ही एक मागणी घेऊन आम्ही आज आमच्याकडे सगळीकडे त्या मागण्या घेऊन गेलेल्या आहेत. त्या मागणीत अधिकच्या मागण्या आमच्या या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी यांनी छान मांडलं आज अक्षरशः. आणि तिथं मांडलं, ह्यांनी मांडलं, लवटेंनी सांगितलं की त्यांनी अधिकाऱ्यांना घेऊन नेऊन दाखवलं सोयाबीन कसा काळा पडलेला आहे, तो बियाणं कसं उद्ध्वस्त झालंय ते, तरी सुद्धा तुम्हाला पाझर फुटत नाही. आणि छत्रपती शिवरायांचं नाव घेता देवाभाऊ फुलं वाहता, शेतकऱ्यांच्या कणसाला हात लावू नका सांगणारी छत्रपती शिवाजी महाराज, संवेदनाशील राजे, त्या संवेदनशील राजे त्यांचं नाव घेऊन असंवेदनाशील कारभार करणारे हे रावणी इथे बसलेले लोक आहेत. आणि म्हणून यापुढं शिवसेना उग्र आंदोलन करेल एवढंच या निमित्तानं सांगतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.